मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण बहार धरल्याच्या नंतर किंवा तुम्ही बहार धरल्याच्या नंतर खूप मेहनत करता. पण मित्रांनो, खरं सांगू, तुमच्या भविष्यातील जो बहार आहे येणारा, त्या बहाराचं जे गणित आहे किंवा जे काही उत्पन्न आहे, हे आज तुमच्या प्लॉटमध्ये चालू असलेल्या स्टोरेज स्टेजवरील जे काही महत्त्वाची कामे असतात, त्या कामेवर जे आहे हे ठरलेलं असतं. मग त्यामध्ये तुमचं शेणखत, रासायनिक खत टाकणे असेल, झाडाला हलकी छाटणी करणे असेल, किंवा दिलेले जे काही शेणखत, रासायनिक खत आहे ते झाडाला व्यवस्थित अपटेक करून देणं खूप गरजेचं आहे, ते कामं असतील. फ्रूट झोन जे आहे तो ॲक्टिव्ह करणे असेल. मित्रांनो, ह्या गोष्टी जर आपण ह्या स्टेजमध्ये जर केल्या नाही तर नक्कीच आपल्याला येणारा भविष्यातला जो बहार असतो हा खूप त्रासदायक ठरतो, खूप कष्ट करायला लावतो आणि खूप पैसाही घालायला लावतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत भविष्यामध्ये घडू नये त्यासाठी आपल्याला आत्ता स्टोरेज पिरियडमध्ये काय काम केलं पाहिजे ते आपण थोडक्यात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. त्यामध्ये तुमचं कॅनोपी मॅनेजमेंट असेल, तुमचे स्प्रे असतील, तुमचं जे काही इतर किरकोळ कामं असतील ते असतील, ते आपण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो, झाडाची कॅनोपी आहे, ही कॅनोपी आपल्याला जी आहे फ्रेश ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण आपण रासायनिक खतं आणि शेणखतं तर भरपूर दिली झाडाला, मुळे हे ॲक्टिव्ह करून घेतलेलं आहे, सर्व काही झालेलं आहे, झाड अपटेक करायलाही लागलं आहे. परंतु जर पालवी फ्रेश राहत नसेल, हिच्यावर जर प्रॉपर सूर्यप्रकाश जर येत नसेल आणि हिच्यावरती जर ब्लॅक स्पॉट येऊन हा पत्ती जर खाली पडत असेल तर मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये किंवा आपल्या झाडामध्ये स्टोरेज हे होणारच नाही आहे. कारण स्टोरेज करण्यासाठी झाडावर जे आहे हे पाला लागतो, ही जी काही पत्ती आहे ही पत्ती लागते. ही पत्ती असेल झाडावरती तरच स्टोरेज जे आहे हे होत असतं. आणि त्यामध्ये दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे ही जी पालवी आहे ही आपल्याला शेवटपर्यंत जे आहे हे ग्रीन ठेवायची आहे. शेवटपर्यंत म्हणजे कुठपर्यंत मित्रांनो, जिथपर्यंत आपल्याला पाणी चालू ठेवायचं आहे त्या स्टेजपर्यंत. ज्यावेळेस आपण झाड जे आहे ताण अवस्थेवरती सोडत असतो, त्याला ट्रेसवरती सोडत असतो, त्यावेळेस तिथपर्यंत आपल्याला ही पत्ती जी आहे ही हिरवीगार असणं खूप गरजेची आहे. हीच आपल्याला जे आहे आपल्या झाडामध्ये अन्न तयार करून देणारी आहे, स्टोरेज करून देणारी आहे. आणि पुढे भविष्यामध्ये मग आपण त्यावरती जे अजून थोडेसे स्टोरेजच्या फवारणी जे आपण ह्या घेत असतो ते आपण ते विषय वेगळा आहे, ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे हा आजचा विषय आहे. तर ही कॅनोपी फ्रेश राहण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी, हिरवीगार राहण्यासाठी आणि झाडाचं चांगलं स्टोरेज होण्यासाठी आपण स्प्रे कुठले घेतले पाहिजे. तर यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो, आपल्या जो काही पालवी आहे झाडावरती त्या पालवीवरती काळे स्पॉट, अल्टरनेरिया किंवा सर्कस्पोरा किंवा आपण काय अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट ह्यासारखे जे आहेत हे रोग येऊ नयेत म्हणून आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला स्प्रे जे आहे हे स्प्रेचं नियोजन करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण मी काही 2-4 कीटकनाशकं सांगणार आहे, ते तुम्ही आलटून पालटून जे आहे हे घ्यायचे आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला टिल्ट कुमानेलिक बेस्ट आहे, याचं जे आहे आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे. 4-5 दिवसांनी म्हणून एखादा स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या स्प्रेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या औषधांचा जे आहे वापर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला रोकोचाही तुम्ही वापर करू शकता इथे. त्यानंतर अँट्राकॉल जे आहे, अँट्राकॉल झालं, Z78 झालं, M45 झालं, आपण यांचाही वापर इथे केला पाहिजे. यासोबतच आपल्याला कीटकनाशकांचाही वापर करणं गरजेचं आहे. कारण छाटणीनंतर जो काही आपल्या झाडावरती नवीन शूट वगैरे येणार आहे त्या शूटवरती थ्रिप्स आणि माव्याचा अटॅक हा जास्तीत जास्त होण्याची शक्यता असते किंवा होतच असतो. तर तिथे आपल्याला कीटकनाशकांचाही वापर करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही कराटे, हमला, मिओथ्रीन किंवा मार्शल यांचा वापर त्या कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्हीचं कॉम्बिनेशन करून करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची स्टेप जी आहे ती म्हणजे खोड फवारणी. आपल्याला इथे खोड फवारणी करणं खूप गरजेचे आहे. ज्यावेळेस आपण छाटून झाड खुलं करतो, आपलं खुलं केल्याच्यानंतर झाडाचे जे काही खोड आहे हे खोड व्यवस्थित जे आहे हे सुटसुटीत जे आहे हे मोकळं झालेलं असतं. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता खोडं किती सुटसुटीत दिसतात. तर अशा खोडावरती आपल्याला जे आहे खोड फवारणी घेतल्यानंतर रिझल्ट जे आहेत आपल्याला खूप छान येतात. तर खोड फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, ह्या स्टेजमध्ये आपण खोड फवारणी घेत नाही आणि मग खोड फवारणी घेत नाही किंवा झाडावरतीही स्प्रे घेत नाहीत.
बऱ्यापैकी हे सांगणं योग्य राहील की ज्यावेळेस हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर आपण बऱ्यापैकी प्लॉटकडे लक्ष देत नाही, कुठलेही स्प्रे घेत नाही. त्यामुळे ज्या किडी आहेत त्या किडी आपल्या प्लॉटमध्ये शिरकाव करतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने पिन होल बरोबर जे आहे हे तुमच्या खोडाला होल पाडून त्या खोडामध्ये जाऊन जे आहे तुमचं जे झाड आहे हे पूर्णपणे खराब करण्याचं काम करतात. तर ते खराब होऊ नये म्हणून आपल्याला पिन होल अटॅक थांबवण्यासाठी आपल्याला ह्या स्टेजमध्ये किमान 2 तरी खोड फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. खोड फवारण्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही ते औषधं वापरू शकता, त्याला काही अडचण नाही. तुम्ही टिल्ट घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता, त्या कीटकनाशक म्हणून तुम्ही कराटे घेऊ शकता, हमला घेऊ शकता किंवा लिसंटा घेऊ शकता. अशा प्रकारे जे आहे आपल्याला मॅनेजमेंट जे करणं गरजेचं आहे. तर यामध्ये मित्रांनो पुढचा जो मुद्दा आहे तो पाणी व्यवस्थापन. तर मित्रांनो ह्या स्टेजमध्ये झाडाला पाणी जे आहे आपल्याला एकसारखं द्यायचं आहे. एकसारखं द्यायचं आहे म्हणजे जास्तही द्यायचं नाही, कमीही द्यायचं नाही. पण जसं आपण बहार धरल्याच्या वेळेस धरतो त्यावेळेस जे काही आपलं रेग्युलर जे शेड्यूल असतो पाण्याचा, त्याच पद्धतीनं जे आहे आपलं शेड्यूल इथे सेट करायचं आहे. फक्त टाईम जे आहे आपल्याला कमी करायचा आहे. तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार 2 दिवसाआड तुम्ही 3 ते 4 तास पाणी देऊ शकता किंवा तुमची जमीन पाणी धरणारे असेल तर आठवड्यातून एकदा 3 ते 4 तास तुम्हाला पाणी हे जे आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला झाडांना जे आहे हे सोडायचं आहे. ज्यामुळे जे काय आहे जमिनीमध्ये जे खाली जे काही आपण खतं वगैरे घातलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित आपल्या झाडाला अपटेक करता येईल. वेळच्या वेळी त्याला गरजेनुसार ते घेता येतील. पाणी जे आहे आपल्याला जास्तही द्यायचं नाही. जास्त पाणी दिल्याने आपलं नुकसान होऊ शकतं आणि जे काही आपल्याला स्टोरेज करायचं आहे ते स्टोरेज आपल्याला होणार नाही झाडामध्ये. त्यामुळे पाण्याचं शेड्यूल जे आहे आपल्याला हे प्रत्येक स्टेजला जे आहे व्यवस्थित जे आहे आपल्याला तंतोतंत जे आहे आपल्याला फॉलो करायचं आहे. पाणी जास्त कमी झाल्यास नक्कीच आपल्याला नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. मित्रांनो लक्षात ठेवा, आता आपण जे काही स्टोरेज स्टेजमध्ये जे काही प्रॉपर आपण जे काही कामे करणार आहोत, तर हे काम जर आपण व्यवस्थित जर केलं, जे आपल्याला मध्ये जे दिवस भेटतात याच्यामध्ये प्रॉपर आपण जर काम केलं तर नक्कीच जो काही आपला भविष्यात येणारा जो बहार असतो मित्रांनो, हा बहार आपल्याला अगदी सुटसुटीत आणि अगदी सोप्या पद्धतीने जेव्हा आपल्याला हाताळता येतो आणि आपल्याला जास्त त्रास न होता किंवा जास्त पैसे खर्च न होता आपल्याला सुरळीत जे आहे आपल्या प्लॉटमध्ये जे आहेत त्या सर्व गोष्टी व्यवस्थित चालत असतात. ज्याच्यामध्ये कळी निघणे असणे, सेटिंग होणे असणे, मादी कळीचं प्रमाण चांगलं निघणे, ह्या गोष्टी याच्यावर डिपेंड असतात जे तुम्ही स्टोरेजवर काम करणार आहात त्याच्यावरती. आणि ह्या स्टेजमध्ये जर आपण काम केलं नाही तर आपल्याला भरपूर संकटाला जे आहे हे सामोरे जावं लागतं. सुरुवातीला मादी कळी निघणे निघत नाही किंवा नरकळीचं प्रमाण जास्त निघणे, पहिला प्लस नरकळीचा निघाला आणि दुसराही प्लस नरकळीचाच निघाला. त्यामध्ये मित्रांनो तुमचा खर्चही वाढत चालतो आणि दिवसही जे आहे ते वाढत जातात. त्यामुळे जे आहे स्टोरेज स्टेज ही खूप महत्त्वाची आहे. स्टोरेज स्टेजवरती तुम्ही काम करा. येणारं भविष्य जे आहे तुमचं अगदी सुलभ जे आहे पद्धतीनं चालणार आहे. कमी कष्ट कमी खर्चामध्ये तुमची सेटिंग ही होणार आहे. पहिल्याच प्लसमध्ये आपल्याला मादी कळीची संख्या ही जास्त भेटणार आहे. सेटिंग चांगली होणार आहे, फळांचा विकासही चांगला होणार आहे. तर मित्रांनो स्टोरेज पिरियडमध्ये काय कामे केली पाहिजे किंवा कॅनोपी मॅनेजमेंट कशी ठेवली पाहिजे, जी काही माहिती आपल्याकडे होती ती माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जी आहे ही शेअर केलेली आहे. तर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांनाही व्हिडिओ शेअर करा. त्यासोबतच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारू शकता. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, ज्या व्हिडिओमध्ये आपण जर कॅनोपी मॅनेजमेंट जर केलं नाही तर त्याचे आपल्याला काय दुष्परिणाम भोगावे लागतात हे आपण त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहोत. त्यामध्ये दुसरा विषय काही नसणार आहे, फक्त तोच विषय असणार आहे की कॅनोपी मॅनेजमेंट जर आपण ठेवलं नाही व्यवस्थित तर आपल्याला कुठल्या संकटाला सामोरे जावं लागतं आणि आपलं त्यामध्ये किती नुकसान होऊ शकतं त्याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.